जर मी माझ्या व्यक्तिमत्वाप्रमाणे मी जगू शकत नाही, तर या लोकशाहीचा कुठलाही प्रकार मला लागू होऊ शकत नाही. कारण आजच्या तारखेला मी जीवन जगत असताना सुद्धा मला एवढी भीती वाटते की माझ्या जीवनात माझी लोकशाही नाही आहे. त्यानंतर सुद्धा मी जीवन जगतो, पण काही अशी असामाजिक तत्व मला जे हैराण करतात, मला परेशान करतात. माझ्या जीवनावर एवढा परिणाम होतो, त्याच्यानंतरसुद्धा मी जगू शकतो ही मी दुनियाला दाखवतो, पण दुनिया त्याचा विचार करत नाही. कारण देशामध्ये लोकशाही उरलेली नाही. इथं फक्त हुकुमशाही आहे. हुकुमशाही म्हणण्यापेक्षा हिटलर तर चांगला होता, त्याच्या पलीकडची ही लोकशाही झालेली आहे. आज आम्ही जगायचं कुणाच्या विचारधारेवर? आम्ही एका व्यक्तीच्या अविभाजन शब्दावर जगतो, पण ते शब्द काय आहेत? त्या शब्दाचं उल्लंघन कोण करतं? हे बडे बडे कॉर्पोरेट घराण्यातले लोक, नेता लोक, कारण त्यांना कुणाचं काही पडलेलं नाही. जर नेता गरीब असेल आणि तो इलेक्शनसाठी फॉर्म भरतो, त्यावेळेला गरिबी दाखवतो आणि 1 वर्षामध्ये करोडपती कसा होतो, ह्याचं उत्तर तुमच्यापाशी नाही आहे. आणि तुम्ही सांगता की भारतामध्ये लोकशाही आहे. ही लोकशाही नाही साहेब, ही दडपशाही आहे. गरिबाला मारा आणि तुम्ही मोठं व्हा. आज आमच्याकडं खायला 2 टाइमची 2 वक्त की रोटी कमाने के लिए हमको क्या नहीं करना पड़ता, उसके अंदर भी हम सब कुछ झेलने के बावजूद भी हम सब कुछ, रोड टैक्स, फलाना टैक्स, ढिमका टैक्स, सब कुछ करते हैं. उसके बावजूद भी आप लोग क्या करते हैं कि पुलिस से चालान वसूली करना, और वो वसूली कैसी होती है कि इतना टारगेट पूरा करना, कोई भी हो, कागज़ क्लियर है तो अभी चालान वसूली कर लो. तो ये दड़पशाही, ये आज हम 10 साल से देख रहे हैं. ये हमको नहीं चाहिए साहब. हमको वही ज़माना चाहिए 20 साल पहले का, कि कांग्रेस ने दिया था. और आज आप क्या कर रहे हैं? 8.5 लाख करोड़ के विमान में घूम के तुम्हारा खर्चा निकालने के लिए हमारे जैसे गरीब इंसान को मार के तुम घूम रहे हो. लेकिन कॉरपोरेट सेक्टर ऊंचाई पे चला गया.